श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मी निकी. स्वागत आहे तुमचं भक्ती विथ निकी चॅनलवरती. आपल्या आयुष्यात कधी-कधी असा काळ येतो, की चारही बाजूंनी संकट आपल्याला घेरतात. आपण थकून जातो, हताश होतो. पण स्वामी आपल्या लेकराला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. जेव्हा आपला कठीण काळ संपत येतो आणि सुखाचे दिवस जवळ येतात, तेव्हा स्वामी आपल्याला काहीतरी खास संकेत देत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 4 संकेतांबद्दल बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चौथा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे. चला तर मग पाहूयात कोणते आहेत ते 4 संकेत. पहिला संकेत असा आहे, की अनपेक्षित दर्शन. जसं की तुम्ही जेव्हा ऑफिसला जात असाल, प्रवास करत असाल किंवा घरात असाल, तर अचानक तुम्हाला स्वामींची प्रतिमा दिसेल. एखाद्या गाडीवर स्टिकर असेल किंवा कोणाचा तरी मोबाईलची रिंगटोन असेल किंवा वाटेत अचानक स्वामींचं मंदिर दिसेल. जेव्हा हे वारंवार घडतं, तेव्हा समजा स्वामी तुम्हाला सांगत आहेत, की घाबरू नकोस, मी तुझ्या अगदी जवळ आहे आणि तुझे हे कठीण दिवस आता संपत आलेले आहेत. दुसरा संकेत असा असतो, की अंतर्मनातील शांती. बाहेरून परिस्थिती खूप कठीण असते, खूप समस्या असतात, पण तरीही तुम्हाला आतून एक प्रकारचं धैर्य जाणवं लागतं. तुम्हाला रडू येत नाही, उलट असं वाटतं, की सगळं काही ठीक होईल. ही जी सकारात्मकता तुमच्या मनात येते ना, ती स्वामींनी पाठवलेली एक शक्तीच असते. जेव्हा तुमची चिडचिड कमी होते आणि स्वामींवरील विश्वास वाढतो, तेव्हा समजा, की तुमची नौका आता किनाऱ्याला लागणार आहे. तर तिसरा संकेत असा आहे, की जेव्हा स्वप्नातून मिळणारे दर्शन असते. पहाटेच्या वेळी तुम्हाला स्वामींचे दर्शन होणे, स्वामींच्या हातातील माळ दिसणे किंवा तुम्ही स्वामींच्या मठात जात असाल, तर ते दिसणे हे अतिशय शुभ मानले जाते. इतकंच नाही तर स्वप्नात लहान बाळ दिसणे किंवा गायीचे दर्शन होणे, हे देखील स्वामी कृपेचेच संकेत आहेत. हे संकेत सांगतात, की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे. चौथा संकेत असा आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा संकेत आहे, जसं की अनोळखी व्यक्तींकडून मिळणारी मदत. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत अडकतो किंवा आपल्याला असं वाटतं, की आता कोणीच वाचवू शकत नाही किंवा आपण या संकटातून निघणारच नाही, आपण खूप मोठ्या संकटात अडकलेलो आहे, तेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती देवदूतासारखी येते आणि तुमचं काम होतं. हे योगायोग नसून स्वामींची केलेली व्यवस्थाच असते. जेव्हा अडकलेली कामं मार्गस्थ होतात ना, तेव्हा समजा स्वामींनी तुमची सुटका केलेली आहे. भक्तांनो, स्वामी आपल्या भक्ताला कधीच दुःखात ठेवत नाहीत. फक्त तुमची श्रद्धा आणि सबुरी कायम ठेवा. तुम्हाला यांपैकी कोणता अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.